बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास, भरपूर ताजी सास अब आपके पास। शहादा येथे भगवा बजरंग फाउंडेशन मार्फत भटके विमुक्त दिवस उत्साहात साजरा। दिनांक 5 ऑगस्ट रोजी 31 ऑगस्ट भटके विमुक्त दिनाचे औचित्य साधून लोणखेडा बायपास एस कुमार लॉन येथे जय भगवा बजरंग फाउंडेशन प्रेरित भगवा बजरंग वडार वैदू ग्रुप शहादा मार्फत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमास विविध पक्षातील पदाधिकारी मान्यवरांनी उपस्थित राहून समाज प्रबोधन केले। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व अध्यक्ष म्हणून माननीय आमदार राजेश पाडवी, विधान परिषद आमदार चंद्रकांत रघुवंशी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अभिजित पाटील, जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती हेमलता शितोळे, शिवसेना शहराध्यक्ष जितेंद्र जमदाडे, देव मोगरा माता भक्त मंडळ अध्यक्ष सत्तर ठाकरे, ओम साई ग्रुप अध्यक्ष रतिलाल निगोळे, जय आदिवासी ब्रिगेड संघटना अध्यक्ष नितेश वळवी, वडार कम्युनिटी ऑफ कौन्सिल राष्ट्रीय सहसचिव राजू सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ता तथा माजी नगरसेवक रवींद्र जमादार, जय भगवा बजरंग फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष कैलास सोनवणे, भगवा बजरंग वडार व वैदू ग्रुपचे अध्यक्ष बाबा वडार, उपाध्यक्ष गुरु वैदू हे मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमात मान्यवरांनी आपल्या भाषणातून भटक्या व विमुक्त जातींचा इतिहास, त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, आजच्या समाजातील गरजा, शिक्षणाचे महत्त्व यावर प्रकाश टाकला। समाजातील तरुणांना शिक्षण, एकजूट आणि हक्कांसाठी सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले। भटके व विमुक्त समाजाच्या समस्या दूर करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले। कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन ॲडव्होकेट तुकाराम चित्ते यांनी केले, तर आभार भगवान पवार यांनी मानले। कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गणेश सोनवणे, सखाराम शिंदे, रवी वैदू, अनिल पवार, अशोक वैदू, दिनेश वैदू सह वडार व वैदू समाज बांधव परिश्रम घेतले। बरोबर आलेले सर्व पदाधिकारी, जमादारजी, जितू जमदाळे, कुणाल वसावे, सगळे समाजाचे मान्यवर। तुम भी तो भटके है ना भाई यार। काही नाही ना, मैं बोलता ना फिर या भावने परवा मला फोन किया, बराबर है कि भैया ऐसा ऐसा कार्यक्रम रखा है। वडर लोगों में कितनी ताकत है ये बताता तेरे को। मेरी आज धनोरे में मीटिंग थी, जिला परिषद मतदार संघाची बैठक होती, पर कल रात को इतना पानी गिरा दिया तुमने वहां कि मेरी मीटिंग ही कैंसिल हो गई। माझी मीटिंग रद्द झाली म्हणून मी तुमच्याकडे आज प्रामाणिकपणे हजर आहे। आणि मी कायम सांगतो की आम्ही भी अभिजित दादा, आम्ही ओरिजिनल भटके आहोत, आम्ही रघुवंशी आहोत। हम अयोध्या से भटकते इधर आए। हमारी पहले बाप दादे सोनगीर फाटे पे रहते थे। सोनगीर फाट्यावर आजही आमच्या नावावरती प्लॉट आहेत, रघुवंशींच्या नावावरती। आणि तिथून मग काही नंदुरबारचे बनिये त्यांच्या संरक्षणासाठी आम्हाला घेऊन गेले आणि आम्ही तिथे नंदुरबारला बसून गेलो। काही लोक नगरला गेले, काही अमरावतीला गेले, पण हम सब छोटे समाज में पैदा हुए लोग हैं। हमको लोग छटाक में गिनते, पर मैं हमेशा बोलता कि सब छटाक अगर एक हो गए तो किलो के वांधे कर डालेंगे। इतनी ताकत हमारी है। खाली दुर्भाग्य से हम एक नहीं होते थे आणि आता कुठेतरी परिवर्तन घडतंय। परवाच्या दिवशी भी आपण समाज कल्याण विभागामध्ये समाज कल्याणच्या माध्यमातून आयोजित केलेल्या कार्यक्रमाला होतो। आता छोटे समाजांना सुद्धा एकत्र येणं हे काळाची गरज है। हमारे अधिकार है पर हमको समझते नहीं। हमको जो अधिकार भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की घटना में मिले वो हमको कोई रोक नहीं सकता, किसका बाप भी हमको उससे वंचित नहीं रख सकता। क्या पूर्ण योजना समझत नहीं, ये मेरे गाँव वाला है, इसने मेरे पीछे लगा था, मेरे को समाज मंदिर बना के दो बोले।
इसको समाज मंदिर बना के दिया, ये मैंने नवा बनाया, उसको खराब होने तक तुम गए नहीं, अब उसको खराब हो गया तो बोले पहले दुरुस्ती कर दे। अभी ऐसा त्याची दुरुस्ती भी करा। हमारे बाजू में नाभी समाज को भी दिया है, अजून भी दुरुस्ती करायची असेल बेटा एकदा कुणाला कैलास बापूला यांना सांग, कुठल्या भी परिस्थितीत तुमची दुरुस्ती भी करून देईल आणि तुमच्या समाजाच्या ताब्यात भी देऊन टाकेल। आणि तुमने अगर नहीं लिया तो से नंदुरबार नगरपालिका मेरे ताबे में थी, पर नगरपालिका माध्यम में कोई नहीं गावदर थे पर कोई पुढारी जिंदगी में किस खुद के पुढारी के घर से लोगों को कुछ नहीं देता, खाली सरकार की योजना तुम्हारे तक पहुंचाना यही पुढारी का काम है। और पुढारी अगर ईमानदार रहा तो सरकार क्या सब योजना तुम्हारे तक जा सकती। आता तुम्हाला कामगार कल्याण मंडळ मधून सुद्धा पेट्या भेटल्या, बरोबर है, तुम्ही पेट्या घेतल्या, भांडे भी भेटले। अभी भांडे के साथ तुमको एक जॉब कार्ड मिलता, जॉब कार्ड, उसको संभाल के रखो। अगर तुम होशियार होंगे तो सच्ची बोलता ये भांडे भिंडे को महत्व नहीं है, ये तो 2-4 हजार के भांडे है, 3600 के 3200 रुपए के भांडे, वो इससे ज्यादा पैसे नहीं है उसके, पर सरकार में से उसके 10,000 निकले होंगे, मेरे को मालूम नहीं कितने निकले, पर वो भांडे में कुछ इंटरेस्ट रखो। रहिवाशीने केलं आणि समाज संघटित झाल्यावर काय काय होऊ शकतं याची प्रचिती अनेक जे पुढारलेले समाज आहेत ते कधी काळी मागासलेले होते, कधी काळी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। आता आपल्या समाजाची देखील संघटित व्हायची, संघर्ष करण्याची आणि शिकण्याची गरज वाढलेली आहे, आपण सर्वांनी सर्वप्रथम लक्षात ठेवलं पाहिजे। मगाशी भैयासाहेब दादा सांगून गेले, आपल्या या परिसरामध्ये समाज फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे, त्यांची अशी इच्छा आहे की या शहादा शहरामध्ये कुठेतरी समाजासाठी एक भवनासाठी जागा उपलब्ध झाली पाहिजे। आणि भैयासाहेब सांगून गेले नगरपालिकेची निवडणूक होऊन जाऊ द्या आणि त्याच्यानंतर आपण निश्चितपणाने त्याच्यावर विचार करता येईल। परंतु माझी विनंती आहे दादा आपल्याला, आपण या शहादा शहराचे प्रशासकीय सध्या अधिकारी असल्यामुळे सर्व पॉवर तुमच्या हातामध्ये आहे, तर आपण निवडणुकीची वाट बघू नका, समाजाला विचारा की कुठली ओपन स्पेस जिथं समाज मोठ्या संख्येने असेल त्यांना जर ती मागणी राजेश दादांकडे आपण केली तर मला 100% खात्री आहे दादा देखील तो प्रयत्न करून ती जागा आपल्याला उपलब्ध करून देतील। नगरपालिकेची निवडणूक जेव्हा होईल तेव्हा होईल, परंतु जे काही मागणी समाज बांधवांची आहे ती निश्चितपणाने पूर्ण करण्याची जबाबदारी या मंचावर असलेल्या सर्वांचीच असते, कारण की समाज काय आहे ह्या समाजावर आता ज्या पद्धतीने प्रास्ताविकेमध्ये सांगितलं आपल्या अध्यक्ष महोदयांनी की सुरुवातीपासून म्हणजे इंग्रजांच्या काळापासून आत्तापर्यंत हा दुर्लक्षित असा समाज आहे। ह्याला कुठलेही केंद्राचे असेल किंवा राज्यामध्ये कुठेही राज्यामध्ये नंतर पण केंद्राने देखील त्या टायमाला त्यांना बाजूला ठेवलं, त्यांच्यावर अन्याय झाला, अनेक वर्ष ते राहिले त्या स्वातंत्र्यापासून किंवा मग न्यायापासून लांब राहिले असं त्यांनी नमूद केलं। मी तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पक्ष आणि आत्ताचे आपले मुख्यमंत्री महोदय आदरणीय फडणवीस साहेब ह्यांनी ह्या समाजाला न्याय दिला आणि पहिलवान मारुती चव्हाण वडार आर्थिक महामंडळ स्थापन केलं। हे पहिले मुख्यमंत्री त्यांनी आणि भारतीय जनता पक्षाने त्या समाजाला न्याय दिला आहे की त्याच्यासाठी आर्थिक महामंडळ निर्माण केलं। त्या महामंडळाच्या माध्यमातून आपल्या तरुणांना जे काही आपले कष्ट करणारे बांधव आहेत त्यांना त्या ठिकाणी कर्ज उपलब्ध करून देऊन त्या माध्यमातून त्यांनी व्यवसायामध्ये त्या ठिकाणी जाण्यासाठी एक सवलत उपलब्ध करून दिली। म्हणून मुख्यमंत्री महोदयांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो। समाजासाठी जे काय आता आपले भैयासाहेब काहीतरी सांगून गेले की समाजाचं भवन असलं पाहिजे, आता अभिजित दादांनी सांगितलं की हे भवन असलं पाहिजे, तर मी माझ्या मतदारसंघातील सर्व समाजांच्या बैठका घेतल्या तेव्हा त्यांना सांगितलं की आपल्या जागा मला फक्त द्या, बांधून द्यायची जबाबदारी माझी, असं मी ह्याच्यापूर्वीही सांगितलं आहे, आता आजही सांगतोय। तर आपण जागा उपलब्ध करून द्या आणि ज्या पद्धतीने अभिजित दादांनी सांगितलं कुठं एखाद्या ठिकाणी ओपन प्लेस असेल ज्या ठिकाणी आपली जागा आपले समाजाचे काही लोक राहत असतील आणि जवळपासची ओपन प्लेस असेल तर तीही मला दाखवा, तीही आपण त्या ठिकाणी तुमच्या समाजाच्या नावाने करून देऊ आणि त्या ठिकाणी पक्की एक त्या ठिकाणी सभागृह सभामंडप बांधून देण्याची जबाबदारी माझी। कारण आता हा दिवस तुम्ही आज पहिल्यांदा साजरा करतायत, ह्याच्यानंतर तुम्ही दरवर्षी हा दिवस साजरा करणार, तो पण 31 ऑगस्टलाच करणार। आज आपण काही कारणास्तव तुम्ही आज ठेवला असेल, परंतु 31
ऑगस्टला तुम्ही हा दिवस साजरा करणार, तुम्हाला स्वतःची त्या ठिकाणी जागा असली पाहिजे, स्वतःचं भवन असलं पाहिजे किंवा सभामंडप असलं पाहिजे, जेणेकरून जिल्ह्यातील सर्व समाज बांधव, माता बंधू भगिनी त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि आपले जे काही एकमेकाचे काही हे समस्या असतील त्या मांडू शकतील. आता आज मला तुम्ही या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नेमलं, मनापासून आभार व्यक्त करतो. अशाच पद्धतीने त्या ठिकाणी आपण मान्यवरांना बोलवाल, राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधी असतील कोणालाही बोलवाल, त्यांच्या माध्यमातून आपल्या जे काही समाजाच्या समस्या आहे, कारण समाज विखुरलेला आहे, फार कमी संख्येमध्ये आहे पण विखुरलेला आहे, तो पण संघटित नाही. तर आज ह्या माध्यमातून भगवा बजरंग फाउंडेशनच्या माध्यमातून एकत्र झाला. ह्या ठिकाणी माझ्या मतदारसंघातील तर मी सर्व समाजाच्या बांधवांना भेटत असतो, बाबाला भेटत असतो. आम्ही भारतीय जनता पक्ष आणि मी स्वतः आमदार म्हणून तुमच्या खंबीरपणे पाठीशी उभा आहे. तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही, तुम्ही फक्त जागा द्या, मी तुम्हाला 100% चांगलं एक भवन त्या ठिकाणी बांधून देतो किंवा सभामंडप चांगला बांधून देतो, जेणेकरून तुम्हाला धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम त्या ठिकाणी घेता येतील आणि एकमेकाचे काही आपलं रोटीबेटीचा व्यवहार असतो तो देखील त्या ठिकाणी बसून जिल्ह्यातला समाज एकत्र झाला तर आपल्या त्या ठिकाणी समस्या बऱ्याच सुटतात, ओळखी होतात.